महायुतीकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट होणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्या। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, काय नेमकी ही महायुतीची रणनीती असणार आहे? कुठली जबाबदारी राज ठाकरेंवर दिली जाऊ शकते? काय अपडेट मिळत आहे? दीपक, आपण जर बघितलं असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे जे आहेत ते महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत। आता 11 वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या याच शिवतीर्थ या निवासस्थानी येतील आणि चर्चा करणार। आपण जर बघितलं असेल तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो मुंबईत आहे आणि 17 तारीखला एक मोठी सभा जी आहे ती शिवाजी पार्क, म्हणजे राज ठाकरेंचे ज्या ठिकाणी घर आहे त्याच्या बाजूलाच असलेल्या शिवाजी पार्क येथे ही मोठी सभा होते आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे आणि विशेषतः राज ठाकरेंकडे महत्त्वपूर्ण भूमिका दिली। आपण जर पाहिलं असेल तर मुंबईतील 6 जागांचं मतदान जे आहे ते 20 तारीखला होते आणि जर मुंबईत पाहिलं असेल तर मनसेची ताकद तितकीच महत्त्वाची आहे। मराठी मतांचा टक्का जो आहे तो मनसेकडे देखील आहे, त्यामुळे या मराठी मतांची जबाबदारी जी आहे ती मनसेच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे। कारण आपण जर पाहिलं असेल तर मुंबईतील प्रत्येक जागा जिंकून आणायची असेल तर त्यासाठी मराठी मतं ही देखील तितकीच महत्त्वपूर्ण असणार आहे आणि याच निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा होईल। फक्त अवघे 2-3 दिवस राहिलेत मतदानाला, त्यामुळे कशा पद्धतीने प्रचार संपायला लागेल, त्यामुळे कशा पद्धतीने आता प्रचार करायचा, कशा पद्धतीने मराठी मतांकडे पोचायचं याची रणनीती खऱ्या अर्थाने या बैठकीत ठरणार आहे। का आपण जर पाहिलं असेल तर मनसेचे महत्त्वाचे नेते मग ते बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील, हे नेते जे आहेत ते सध्या भाजपसाठी प्रचार करतात, महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना पाहायला आपल्याला मिळतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील सभा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील महायुतीचे काही उमेदवार असतील, त्यानंतर श्रीकांत शिंदे असतील, नरेश म्हस्के असतील, यांनी याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर भाजपचे आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 11 वाजता राज ठाकरेंच्या निवासस्थानी येतील आणि दोघांमध्ये चर्चा होणार आहे कशा पद्धतीने पुढची यंत्रणा राबवायची। राज ठाकरेंकडे महत्त्वाची भूमिका जी आहे ती महायुतीकडून देण्यात आली, कारण आपण जर बघितलं असेल तर राज ठाकरेंच्या भाषणाचा प्रभाव हा नेहमीच पडलेला आहे। त्यामुळे 17 तारीखला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर येतील। मनसेकडून देखील टीजर करण्यात आला आहे, 2 हिंदुत्ववादी नेते। स्वाभाविकच खरं तर या सभेची जितकी उत्सुकता लागलेली आहे तितकंच आता महायुतीकडून राज ठाकरेंवर काय नेमकी जबाबदारी देण्यात येते, काय नेमकं आता या बैठकीमध्ये घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुशांत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीबद्दलचे अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।